लिंगाची साईज कमी होत चालली आहे, अशी समस्या बरेच जण सांगतात. खरंच लिंगाची साईज कमी होते का? आणि असं झालं तर काय उपाय करायचे? याबद्दल आजचा आपला हा व्हिडिओ असणार आहे. यापूर्वी आपण लिंगाची नॉर्मल साईज किती असते, ॲव्हरेज साईज किती असते, याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन पाहिलेली आहे. तो व्हिडिओ जर आपण पाहिला नसेल तर आपल्या सोयीसाठी याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली एक व्हिडिओ दिलेला आहे. तो व्हिडिओ पाहू शकता. आपणाला संपूर्ण माहिती मिळेल. आजच्या व्हिडिओमधून साईज कमी होते का आणि असं झालं तर काय करायचं याबद्दल माहिती मिळणार आहे. व्हिडिओ नेहमीप्रमाणे इन्फॉर्मेटिव्ह म्हणजे माहितीपूर्ण आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे एकच रिक्वेस्ट की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा. अर्थात व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनललाही सबस्क्राईब करा, परंतु हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला मात्र बिलकुल विसरू नका. नमस्कार, मी डॉक्टर विनायक शिंदे आणि आपण पाहत आहात डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल यूट्यूब चॅनल. तर सुरू करत आजचा आपला हा व्हिडिओ. लिंगाची साईज कमी होऊ शकते का? तर हो. तर याची कारणे कोणती असतात? एक म्हणजे एज. वय जसजसं वाढत जातं तसतसं शरीरातील प्रत्येक अवयवावरती परिणाम होऊ लागतो. वाढत्या वयामुळे लिंगामध्ये ब्लड फ्लो रिड्यूस होऊ शकतो. इरेक्टाईल टिश्यू जे असतात लिंगामधील त्यांची स्ट्रेंथ जी आहे ती कमी होऊ शकते. इलॅस्टिसिटी म्हणजे आकुंचन होण्याची आणि प्रसरण पावण्याची जी टिश्यूची क्षमता असते ती कमी होऊ शकते. याचबरोबर वाढत जाणार वय यामुळे शरीरातील टेस्टोस्टेरॉन नावाचा हार्मोन देखील कमी होऊ शकतो. इत्यादी कारणामुळे वयोमानानुसार पेनिस श्रिंकेज होऊ शकतं म्हणजे लिंगाची साईज ही कमी होऊ शकते. दुसरं जे कारण आहे ते म्हणजे ओबेसिटी. ओबेसिटी खरं तर पहिलं कारण पाहिजे. पोटावरील चरबी वाढू लागते, जाडी वाढू लागते. त्याच्यामुळे लिंग जे आहे ते पोटावरील चरबीच्या खाली झाकलं जातं. पेनिसच्या बेसला फॅट जमा होऊ लागतं. त्यामुळे ॲक्च्युअल जो आकार किंवा लेंथ आहे ती कमी वाटू लागते. म्हणजेच काय, जर तुम्ही मोठू व्हायला लागला तर तुमचा छोटू आणखी छोटू दिसायला लागतो. त्यामुळे ओबेसिटी, अतिलठ्ठपणा हे देखील दुसरं कारण आपल्याला सांगता येईल. तिसरं जे कारण आहे ते म्हणजे प्रोस्टेट ग्रंथी संबंधी काही आजार झाले आणि त्यासंबंधी काही सर्जरी म्हणजे ऑपरेशन झाले तर बऱ्याचदा नर्व्ह इंजुरी किंवा ब्लड सप्लाय कमी झाल्यामुळे, ब्लड फ्लो कमी झाल्यामुळे देखील पेनिसची साईज ही श्रिंक होऊ शकते. चौथं जे कारण आहे ते म्हणजे पेरोनिस डिसीज. यावरती ऑलरेडी आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्याचीही लिंक खाली देईल. तो व्हिडिओ आपण पाहू शकता. पेरोनिस डिसीज म्हणजे लिंगाचा आकार हा लहान होतोच, एका साईडला कोणत्या तरी एका साईडला ते अधिक कर होतं म्हणजे अधिक वाकडं होतं. इरेक्शनच्या वेळेस जेव्हा ताठरपणा येतो त्यावेळेस वेदना होऊ लागतात, शारीरिक संबंध व्यवस्थित करू शकत नाही, मध्ये खड्डा पडल्यासारखं म्हणजे स्कार्स टिश्यू किंवा प्लेक्स जमा होऊ लागतात. त्यामुळे लिंगाचा साईज आणखी कमी कमी झाल्यासारखा वाटतो. त्याला म्हणायचं पेरोनिस डिसीज. ह्या डिसीजमुळे सुद्धा लिंगाची साईज ही कमी होऊ शकते. पाचवं जे कारण आहे ते म्हणजे स्मोकिंग. स्मोकिंग हे सर्वात घातक व्यसन आहे. रक्तवाहिन्याची आतील पोकळी जी असते ती बारीक होऊ लागते. त्यामुळे रक्तपुरवठा हा अपुरा मिळू लागतो. त्यामुळे देखील पेनिस श्रिंकेज होऊ शकतं. त्यानंतर सहावं जे कारण आहे ते म्हणजे विविध आजार. यामध्ये उच्च रक्तदाब म्हणजे बीपी वाढणं, शुगर वाढणं म्हणजे डायबिटीज, याचबरोबर अथेरोस्क्लेरोसिस म्हणजे रक्तवाहिन्यांची आतली पोकळी लहान होणं, लिपिड कोलेस्ट्रॉल वाढणं इत्यादी कारणामुळे देखील रक्तपुरवठा कमी होऊ शकतो. रक्तवाहिन्यांची आतली पोकळी ही कमी होऊ लागते आणि त्यामुळे सुद्धा पेनिस हे श्रिंक दिसू लागतं किंवा लहान झाल्यासारखं दिसू लागतं. यानंतर हॉर्मोनल इम्बॅलन्स आणि विशेषतः टेस्टोस्टेरॉन. मगाशी मी सांगताना सांगितलं की वयोमानानुसार टेस्टोस्टेरॉन कमी होऊ शकतो, परंतु काही तरुण व्यक्तीमध्ये सुद्धा टेस्टोस्टेरॉन कमी होऊ लागतो. अशा कंडिशनला हायपोगोनॅडिझम असं म्हटलं जातं. तर त्यामुळे लो टेस्टोस्टेरॉनमुळे देखील पेनिसची साईज ही लहान दिसू शकते. या व्यतिरिक्त जर तुम्हाला एखाद्या आजाराच्या दीर्घकाळापासून गोळ्या, औषधं किंवा ट्रीटमेंट सुरू असेल तर काही औषधांचा साईड इफेक्ट म्हणून देखील पेनिस हे श्रिंक होऊ शकतो. त्यानंतर काही व्यक्तींना नॅचरलीच किंवा नैसर्गिकरित्या त्यांचा आकार जो आहे तो लहान असतो. त्यामुळे तुमचा आकार पूर्वीपासूनच लहान आहे का का नंतर होऊ लागला हेही तुम्ही पाहिलं गेलं पाहिजे. यानंतर अनाटॉमिकल कंडिशन म्हणजे फायमोसिस सारखा जर आजार असेल म्हणजे फोर स्किन जी मागे पुढे होत नाही म्हणजे पेनिसच्या समोर जी स्किन असते ती मागे आली पाहिजे. त्याला जर ती मागे जात नसेल, ती पुढे तशीच राहत असेल तर त्याला फायमोसिस असं म्हटलं जातं. त्यामुळे सुद्धा आकार लहान होऊ शकतो किंवा यासारख्याच काही अनाटॉमिकल कंडिशन असतील, यामुळे सुद्धा आकार लहान होऊ शकतो. अशा प्रकारे आकार लहान असण्याची बरीचशी मी तुम्हाला कारणे सांगितली. तर ही कारणे झाली. आता यावरती ट्रीटमेंट काय करायची?
वय वाढत जाणार वय तर आपण रोखू शकत नाही. हेल्दी राहणं आपल्या हातात आहे. आरोग्यदायी राहण्याचा प्रयत्न करायचा. दुसरं जे कारण सांगितलं आहे ते म्हणजे ओबेसिटी. ओबेसिटी असेल म्हणजे तुम्ही अतिलठ्ठ असाल तर ॲक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी व्यायाम करा. सकाळी लवकर उठा. किमान अर्धा तास व्यायाम करायचा आहे. जेवण वेळेवर घ्यायचंच आहे. पोषण जेवण करायचंच आहे. परंतु जेवण हवं तेवढंच करायचं आहे. म्हणजे प्रॉपर डाएट करायचं आहे. गरज नसताना विनाकारण पहिलं अन्न पचलं नसताना वरून अन्न ढकलायचं नाही. रात्रीची पुरेशी झोप हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. रात्री पुरेशी झोप घ्यायची आहे. विनाकारण जागरण करायचं नाही. पुरेशा प्रमाणात पाणी प्यायचं आहे. त्यानंतर टेस्टोस्टेरॉन. टेस्टोस्टेरॉन उत्तम राखण्यासाठी सुद्धा याच गोष्टी करायच्या आहे. प्रॉपर डाएट करायचा आहे, पोषक आहार करायचा आहे, वेळेवर जेवण करायचं आहे, व्यायाम करायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही आणखी एक गोष्ट ॲड करू शकता. सकाळी 20 मिनिटं सूर्यप्रकाशात चालू शकता, उभं राहू शकता. त्यामुळे व्हिटॅमिन डी निर्माण होईल. व्हिटॅमिन डीचा आणि टेस्टोस्टेरॉनचाही संबंध असतो. हे मागेच मी सांगितलेलं आहे. याचबरोबर व्यसनं करू नका. व्यसनं केल्यानंतर देखील टेस्टोस्टेरॉन कमी होतो. व्यसनं करू नका. चिंताग्रस्त राहू नका. अशा प्रकारचे लाईफस्टाईलमध्ये बदल करायला सुरुवात करा. आता प्रोस्टेट संबंधी, जर प्रोस्टेट अधिकच वाढलेली असेल ग्रंथी आणि खरंच ऑपरेशनची गरज आहे का नाही हे तुम्ही डॉक्टरांना विचारा. खरंच ऑपरेशनची गरज असेल तर त्यांच्या सल्ल्याने तुम्ही सर्जरी करू शकता. परंतु जर औषध गोळ्यावरती भागणार असेल किंवा काही आयुर्वेदिक उपाय करून जर तुम्हाला आराम पडत असेल तर तेही करायला काही हरकत नाही. पेरोनिक डिसीज संबंधी पण असंच सांगता येईल. पेरोनिक डिसीज खरंच तुम्हाला आहे का? खरंच लिंग खूपच वाकडं आहे. थोडंफार वाकडं प्रत्येकाचंच असतं, परंतु खरंच करू खूप आहे का? खरंच तुम्हाला शारीरिक संबंधाच्या वेळेस वेदना होतात का? शारीरिक संबंध करायला जमतच नाही का? आणि त्याला खरंच सर्जरीची आवश्यकता लागत असेल तरच तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने किंवा युरोलॉजिस्टच्या सल्ल्याने, युरोसर्जनच्या सल्ल्याने त्या प्रकारची सर्जरी करून घेऊ शकता. अन्यथा त्यांच्याकडून तुम्ही पर्यायी उपाय जाणून घेऊ शकता. यानंतर पुढचं आहे हॉर्मोनल इम्बॅलन्स राहणार नाही यासाठी तुम्ही काही हार्मोनच्या तपासण्या करू शकता. एखादा हार्मोन कमी जास्त प्रमाणात असेल किंवा हार्मोनल इम्बॅलन्स असेल तर डॉक्टरांच्या सहाय्याने त्यावरती योग्य ती उपाययोजना तुम्ही करायला पाहिजे. दीर्घकाळ एखादं औषध घेत असेल तर डॉक्टरांना विचारा याला अल्टरनेटिव्ह काही औषधं आहेत का? हेच औषध लागणार आहे का? काही याच्यामध्ये बदल करायचे का? अशा पद्धतीने तुम्ही उपाययोजना करू शकतात. नैसर्गिकरित्या समजा लिंगाची साईज कमी असेल, परंतु मी तुम्हाला सांगतो 3 इंचापेक्षा साईज कमी असणारी, अगदीच मायक्रोपेनिस असणारी व्यक्ती खूप कमी असतात. त्यामुळे आवश्यकता असेल आणि खूपच लिंगाची साईज कमी असेल, मायक्रोपेनिस असेल तरच त्यासाठी सर्जरी हा उपाय आहे. अन्यथा कुठल्याही उपायाने, औषधाने, गोळ्याने किंवा तेलाने लिंगाची परमनंट साईज वाढत नाही. हे तुमच्या लक्षात असू द्या. फायमोसिस सारखी कंडिशन असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या, सर्जनचा सल्ला घ्या. त्यांनी जर सांगितले की पुढची स्किन रिमूव्ह करायला लागेल तर रिमूव्ह करा. ते तुमच्या फायद्याचंच आहे. विनाकारण कोणतंही कारण तिथं देत बसू नका, घाबरू नका, लाजू नका. तर या गोष्टीची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही उपाययोजना करायला पाहिजे. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावेत जेणेकरून योग्य ती आणि खरीच माहिती लोकांपर्यंत पोहोचेल. आज इथेच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल यूट्यूब चॅनल. थँक्यू. टेक केअर आणि बाय बाय.